30 जानेवारी 2026 शुक्रवार. आजचा दिवस मेष राशीसाठी अंतर्गत शक्ती जागवणारा, निर्णय क्षमतेची कसोटी पाहणारा आणि आयुष्याच्या प्रवासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. शुक्रवार हा दिवस सामान्यतः सुख, सौंदर्य, नातेसंबंध आणि भावनांशी जोडला जातो. पण आज मेष राशीसाठी हा दिवस केवळ भावनांपुरता मर्यादित न राहता कृती, आत्मविश्वास आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असेल. मेष राशीचा स्वभाव आधीच धाडसी, सरळ आणि नेतृत्व गुणांनी भरलेला असतो आणि आज त्या गुणांना योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे. आजची सकाळ जरा वेगळी सुरू होईल. उठल्यापासूनच मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थ ऊर्जा जाणवेल. ही अस्वस्थता नकारात्मक नसून काहीतरी करण्याची, पुढे जाण्याची, थांबून न राहण्याची असेल. अनेक दिवस मनात रेंगाळत असलेले विचार आज अधिक ठळक होतील. आता पुरे झाले, आता काहीतरी बदल करायलाच हवा, अशी भावना मनात येऊ शकते. मेष राशीचे लोक सहसा निर्णय पटकन घेतात, पण आज तुम्ही जरा अधिक विचारपूर्वक निर्णय घेण्याकडे झुकाल, हेच आजचं वैशिष्ट्य असेल. कामकाजाच्या बाबतीत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. काही लोकांसाठी आजचा दिवस नवीन जबाबदारी घेऊन येऊ शकतो, तर काहींसाठी आधीपासून सुरू असलेल्या कामात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. आज तुमच्या कामाकडे इतरांचे लक्ष जाईल. तुमचा आत्मविश्वास, काम करण्याची पद्धत आणि स्पष्ट बोलण्याची शैली आज लोकांना प्रभावित करेल. मात्र याच ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की थेटपणा आणि उद्धटपणा यामध्ये खूप बारीक रेषा असते. आज ती रेषा ओलांडली जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आज तुमच्या मनात कधीकधी चिडचिड जाणवू शकते, विशेषतः जेव्हा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाहीत तेव्हा. पण आजचा दिवस तुम्हाला संयम शिकवणारा आहे. प्रत्येक लढाई तलवारीने जिंकली जात नाही, काही वेळा शांततेनेही विजय मिळवता येतो. ही जाणीव आज होईल. वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी किंवा भागीदारांशी बोलताना आज थोडी मृदू भाषा वापरली तर अनेक अडचणी टळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संधी आणि सावधगिरी यांचा समतोल साधणारा आहे. एखादा नवीन प्रस्ताव, कल्पना किंवा भागीदारीचा विचार मनात येऊ शकतो. पहिल्या नजरेत तो फार आकर्षक वाटेल, पण आज लगेच निर्णय घेण्यापेक्षा त्यामागील प्रत्येक पैलू तपासण्याची गरज आहे. मेष राशीचा स्वभाव धाडसी असल्यामुळे कधीकधी धोका पत्करण्याची तयारी लगेच होते, पण आज ग्रहस्थिती सूचित करते की थोडा वेळ घेतलेला निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो. आर्थिक बाबतीत आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. उत्पन्नाबाबत फार मोठी चिंता नसली तरी खर्चाच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागेल. विशेषतः भावनेच्या भरात केलेले खर्च आज टाळलेले बरे. एखादी वस्तू, एखादी सोय किंवा एखाद्याला मदत करण्याची इच्छा मनात येईल, पण स्वतःच्या गरजांकडेही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आज आर्थिक नियोजनाबाबत मनात नवीन विचार येऊ शकतात, जे पुढील काही आठवड्यात प्रत्यक्षात आणले जाऊ शकतात. कौटुंबिक आयुष्यात आजचा दिवस थोडा भावनिक असू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे किंवा शब्दांमुळे तुम्हाला थोडं दुखावलं गेल्यासारखं वाटू शकतं. मेष राशीचे लोक भावना मनात साठवून ठेवत नाहीत, त्यामुळे लगेच प्रतिक्रिया देण्याची शक्यता असते. पण आजचा दिवस तुम्हाला थांबायला शिकवेल. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देणं गरजेचं नसतं. कधीकधी शांत राहणंही नात्यांसाठी उपयोगी ठरतं, हे आज अनुभवातून कळेल. आई-वडील किंवा घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला आज महत्त्वाचा ठरू शकतो. कदाचित तो तुम्हाला पहिल्यांदा पटणार नाही, पण नंतर त्याचा अर्थ उमगेल. आज तुमचं मन जरी स्वतंत्र निर्णय घेण्याकडे झुकत असलं तरी अनुभवातून आलेल्या शब्दांचं महत्त्व कमी लेखलेलं नाही. आज घरात एखादी जुनी आठवण, जुना विषय किंवा पूर्वी घेतलेला निर्णय पुन्हा चर्चेत येऊ शकतो आणि त्यातून काही गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस मेष राशीसाठी खूप महत्त्वाचा आहे. नात्यात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस प्रामाणिक संवादाचा आहे. मनात साठवून ठेवलेल्या भावना, अपेक्षा किंवा नाराजी आज व्यक्त होऊ शकते. जर हे सर्व शांतपणे आणि समजुतीने व्यक्त केलं तर नातं अधिक घट्ट होईल. मात्र रागाच्या भरात बोलले गेलेले शब्द आज नात्याला दुखावू शकतात, त्यामुळे शब्दांची निवड महत्त्वाची ठरेल. जे लोक अजून एकटे आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस स्वतःकडे पाहण्याचा आहे. आपण नात्याकडून नेमकं काय अपेक्षित ठेवतो, आपण स्वतः त्या नात्यासाठी काय देऊ शकतो याचा विचार आज मनात येईल. फक्त आकर्षण किंवा उत्साह पुरेसा नसतो, तर स्थैर्य आणि समजूतदारपणाही तितकाच महत्त्वाचा असतो. ही जाणीव आज अधिक स्पष्ट होईल. आज अचानक एखाद्या व्यक्तीकडे ओढ वाटू शकते, पण त्यामागील भावना खोलवर समजून घेणं गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस एकूणच ठीक असला तरी अंगात जास्त ऊर्जा असल्यामुळे थकवा जाणवू शकते. सतत काहीतरी करण्याच्या नादात शरीराच्या मर्यादा दुर्लक्षित केल्या जाऊ शकतात. आज विशेषतः डोकेदुखी, मान किंवा खांद्यांमधील ताण जाणवू शकतो. थोडी विश्रांती, पुरेशी झोप आणि पाणी याकडे लक्ष दिलात तर हा त्रास टाळता येईल. मानसिक आरोग्यासाठी आज एखादी आवडती गोष्ट करणे, थोडा वेळ एकट्यात घालवणे फायदेशीर ठरेल. आजचा दिवस तुम्हाला आत्मसन्मान आणि अहंकार यामधील फरकही शिकवेल.
मेष राशीचे लोक स्वतःच्या मूल्यांबाबत खूप ठाम असतात आणि ते योग्यच आहे. पण कधीकधी दुसऱ्याचं मत ऐकणं म्हणजे आपला मान कमी करणं नसतं, तर ते आपल्याला अधिक प्रगल्भ बनवतं, हे आज अनुभवातून कळेल. आज तुम्ही स्वतःबद्दल काही नवीन गोष्टी ओळखाल, ज्या आधी कधी लक्षात आल्या नव्हत्या. सामाजिक आयुष्यात आज तुम्ही थोडेसे निवडक राहाल. फार मोठ्या गटात राहण्यापेक्षा आज तुम्हाला कमी लोकांत पण अर्थपूर्ण संवाद साधायला आवडेल. एखाद्या मित्राशी झालेली सखोल चर्चा आज मनाला खूप हलकी करू शकते. काही लोक आज तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ शकतात, कारण तुमचा आत्मविश्वास आणि स्पष्टपणा त्यांना आधार देईल. मात्र प्रत्येकाचं ओझं स्वतःवर घेऊ नका, ही जाणीवही आज होईल. एकूणच 30 जानेवारी 2026चा शुक्रवार मेष राशीसाठी आत्मचिंतन, संयम आणि योग्य दिशेने कृती करण्याचा दिवस आहे. आज तुम्हाला जाणवेल की खरा पराक्रम फक्त पुढे धावण्यात नाही, तर कधी थांबून विचार करण्यातही असतो. तुमची ऊर्जा, धाडस आणि आत्मविश्वास हे तुमचं मोठं भांडवल आहे. पण त्याला समजूतदारपणाची जोड मिळाली तर तुम्ही कोणतीही अडचण सहज पार करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा, पण इतरांच्या भावनांचाही आदर करा. आजचा दिवस तुम्हाला शिकवेल की खरा नेता तोच असतो जो स्वतःबरोबर इतरांनाही पुढे घेऊन जातो.